हरिओम. मी विकास सिंह देशमुख, जळगाव शहर उपासना केंद्र. गेल्या 2001 पासून आम्ही बापूंकडे आहोत. सद्गुरू बापूंकडे आल्यापासून तसे तर आपल्याला खूप अनुभव येत असतात रोजच्या दैनंदिन जीवनात. असाच एक माझा छोटासा अनुभव आहे. माझ्या सर्व्हिसच्या करिअरमध्ये जवळजवळ 18 वर्ष लोटली होती, तरी स्वतःचं घर माझं झालेलं नव्हतं. कारण माझ्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या होत्या, म्हणून घर उशिरा झालं माझं. तर जेव्हा मी घरं बघत होतो त्यावेळेस सर्च करताना आम्ही एक घर बघितलं, जे साधारण 1300 स्क्वेअर फूट जागा होती, जे रेडी पोझिशनमध्ये बिल्डर लोकांकडून आपण घेतो तसं. खाली 3 रूम वरती 2 रूम होते. ते घर खूप छान होतं, पण ते घर फक्त त्याला पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे मी ते नाकारलं. त्याच्यानंतर अजून 1 वर्ष लोटलं. आम्ही दर रविवारी असं सुट्टीच्या दिवशी आम्ही फिरत होतो. तर त्यावेळेस एक घर आम्हाला दिसलं की हे घर खाली आहे. कळलं की हे घर खाली आहे, विक्रीला आहे असं. त्यावेळेस मग आम्ही आजूबाजूला विचारपूस केली की ते मालक म्हणे पुण्याला असतात. तर 25 लाख रुपये किंमत आहे त्याची. आणि त्यावेळेस माझा बजेट नव्हता 25 लाख रुपये किमतीचा. लोन जरी मला मिळत होतं, पण तरी बाकीची रक्कम मी उभी करू शकत नव्हतो. आम्ही घरी आलो. घर तर खूप छान होतं, कारण जागा खूप मोठी होती. बापूंना आम्ही मनोमन विनंती केली बापूंसमोर बसून की बापूराया, घर आम्हाला खूप आवडलेलं आहे, पण आमचा बजेट नाही आहे. जर हे घर आपण 6 महिन्यापर्यंत नाही विकलं गेलं तर नक्की आपण या घराचा विचार करू, असं आम्ही बापूंना विनंती केली, प्रार्थना केली. कारण 6 महिन्यानंतर माझ्या काही मॅच्युरिटी येणार होत्या. तर ती रक्कम आणि अजून थोडंफार काही उचल करावी लागणार होती, पण ते ॲडजस्टमेंट होणार होती. पण 6 महिने आम्ही बापूंना विनंती केल्यानंतर खरोखर 6 महिन्यानंतर आम्ही गेलो तर ते घर विकलं गेलेलं नव्हतं. मग आम्ही परत विचारपूस केली. मग त्यांचा घरमालकांचा पत्ता वगैरे शोधला आणि त्यांची मुलगी इथे असते, तर त्यांच्या घरी जाऊन आम्ही चाव्या घेतल्या. आम्ही ते घर पाहिलं. पाहिल्यानंतर आम्हाला खूप आवडलं, कारण जागा खूप मोठी होती. 3300 स्क्वेअर फूट प्लॉट होता. तर त्यावेळेस मग आम्ही घरमालकांशी संवाद साधला की 15 दिवसांनी ते येणार होते. 15 दिवसांनी ते आल्यानंतर आम्ही परत तिथे गेलो. तिथे घर उघडंच होतं. घरमालक तिथे होते. मग त्यांना आम्ही विचारलं की बा कसं काय करायचं. तर ते म्हणाले तुम्ही 4 वाजता या, बैठक आपण घेऊ. आम्ही घर 2 वाजता पाहिलं. 4 वाजता आम्ही माझ्या गावात नातेवाईक असतात त्यांना घेऊन आम्ही 2 जण गेलो. आणि माझा कॉन्फिडन्स एवढा हाय होता की आपण हे घर घेऊनच यायचं, म्हणजे सौदा करूनच यायचं. तर मी जाताना बयाण्यासाठी पैसे पण घेऊन गेलो होतो. तर ते गेल्या 2 वर्षापासून ते घर विक्रीला होतं. अनेक एजंट लोकांकडे त्याचे कागदपत्र होते. अनेक एजंट लोकांनी घर अनेक लोकांना दाखवलेलं होतं. पण बापूंचं अकारण कारुण्य की आमच्यासाठी अनेक लोकांनी घर बघूनही ते जमलं नाही. आणि 25 लाख रुपये किंमत ते घरमालक सांगत होते. 6 महिने आम्ही थांबायला सांगितलं. बापूंना सांगितलं की बाबा मला 6 महिने चान्स द्या. तर बापूंनी ते ठेवलं आणि त्याची किंमतही वाढू दिली नाही आणि विकूही दिलं नाही. आम्ही गेलो 15 मिनटात त्याचा व्यवहार केला त्या घराचा. जे 25 लाखाला 1 रुपयाही कमी करत नव्हते, तर ते घर आम्हाला त्यांनी 23.5 लाखात दिलं आणि आशीर्वादही दिला. आणि आज खरोखर ती वास्तू बापूंच्या कृपेने खूप आम्हाला फळाला आली असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याची किंमतही खूप वाढली गेल्या 10 वर्षामध्ये. 2010 सालची ही गोष्ट आहे. तर बापूंचं अकारण कारुण्य खरोखर आम्हाला म्हणजे आम्ही कल्पना करू शकत नाही. अशा पद्धतीने ते घराचा व्यवहार आमचा झाला अगदी 15 मिनटात. आणि आम्ही सुखाने त्या घरात राहतो आहोत. की जे पहिलं घर मी फक्त पार्किंगला जागा नाही म्हणून सोडलं होतं, ते फक्त 1300 स्क्वेअर फूट जागा होती आणि खरोखर तिथे गाडी पार्क करायला पण जागा नव्हती, घर जरी मोठं होतं तरी. आणि आता इथे 2-2, 3-3 गाड्या पार्क करू शकतो एवढी जागा बापूंनी मला दिली. हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.